नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सौदी अरेबियाने हज यात्रेपूर्वी भारत आणि पाकिस्तानसह 14 देशातील लोकांसाठी उमराह व्यवसाय आणि कौटुंबिक भेटी व्हिसा देण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. 2024 मध्ये घडलेल्या एका घटनेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती आणि आता तेच राष्ट्रपती या धोरणांमुळे आर्थिक मंदी येऊ शकते अशी गुंतवणूकदारांना भीती वाटत होती. मात्र आज बाजार स्थिरावल्याचं पाहायला मिळालं. दक्षिण कोरियामध्ये माजी अध्यक्ष यून यांच्या पदोन्नतीनंतर नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी 3 जून 2025 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून देशातील सर्वोच्च पद कोण भूषवणार हे निश्चित होईल. या निवडणुकीत 2 प्रमुख राजकीय पक्षांमध्ये कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला चीनने आर्थिक दादागिरी असं संबोधलंय आणि या दबावाला बळी पडणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कृतीचा तीव्र निषेध नोंदवत अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होतील अशी चिंता चीनने व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की शनिवारी ओमनमध्ये अमेरिकेसोबत अप्रत्यक्षरित्या उच्च स्तरावर चर्चा होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानसोबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केल्यानंतर हे वृत्त आलंय. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने जागतिक आरोग्य दिन माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी समर्पित केलाय. सुरुवातीच्या काळात मिळणारी आरोग्य सेवा अधिक निरोगी कुटुंब आणि समाजासाठी महत्त्वाची आहे यावर जोर देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे WHO ने जगभरातील आरोग्य सेवा प्रणालींमध्ये या महत्त्वपूर्ण गटासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित केलंय. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिलाय की अमेरिकेच्या निधीमध्ये कपात केल्यास जगभरातील कोट्यावधी लोकांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. यामुळे अनेक मानवतावादी कार्यक्रम थांबण्याची शक्यता आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी फोनवरून द्विपक्षीय व्यापार करारावर लवकरच तोडगा काढण्याबाबत चर्चा केली आहे. दोन्ही देशांना या कराराचा फायदा होईल असं दोघांनी नमूद केलंय. जपानच्या समुद्रात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे, ज्यात एक वैद्यकीय हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्दैवी घटनेत 3 लोकांचा मृत्यू झालाय, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या हेलिकॉप्टरमधील इतर 3 जवानांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळालंय. बांगलादेशला मार्च 2025 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे $3.29 अब्ज रेमिटन्सेस प्राप्त झालेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळालाय. तर परदेशात काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी पाठवलेल्या या मोठ्या रकमेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण आणि भक्कम असा आधार मिळालाय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी दोन्ही मोठ्या वाढीसह उघडले आणि दिवसभर सकारात्मक क्षेत्रात ते व्यवहार करतायत. सेन्सेक्समध्ये 1200 पेक्षा जास्त अंकांची वाढ झाली आहे, तर निफ्टी ही 22,500च्या पार गेली आहे. गाझा पट्टीतील सशस्त्र संधी संपुष्टात आल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार सुमारे 4 लाख पॅलेस्टिनी लोक विस्थापित झालेत. त्यांना सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणंही कठीण झालंय. टेस्लाचे CEO इलॉन मस्क यांनी शून्य टॅरिफच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलंय आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर असंतोष दर्शवलाय. त्यांनी मुक्त व्यापार क्षेत्राची अपेक्षा यावेळी केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्यावर देशावर लादलेल्या टॅरिफमधून दिलासा देण्याची विनंती केली आहे. जागतिक स्तरावर या टॅरिफचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन हॉकीपटू आणि NHL स्टार खेळाडू केलेल्या विक्रमी गोलाचं कौतुक केलंय. हा गोल रशियासाठी एक मोठं यश आहे आणि आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय. या खेळाडूच्या कामगिरीमुळे रशियाचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला असून असंही व्लादिमीर पुतिन यांनी नमूद केलंय. आणि या बातमीसह आपण टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.